अहो हसायला काय झालं? असं काय केलं मी? काही नाही. अहो सांगा की. हो खरंच काही नाही. बर चला आता झोपूया, उशीर झालाय खूप. नाही नाही, तुम्ही जोवर मला सांगत नाही तोवर मला झोपच येणार नाही. अहो सांगा की. आणि आपलं ठरलंय ना की काय बिल अपवायचं नाही म्हणून. बरं ठीक आहे, सांगते. या खिडकीकडे बघून तुम्हाला काही आठवतंय? नाही हो. एक माणूस रोज रात्री माझ्या घराच्या खिडकीपाशी यायचा आणि मला त्रास द्यायचा. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? अच्छा ते होय. अहो तो काय त्रास नाही द्यायचा, लई प्रेम करायचा. आणि कसंही माहितीये का, त्याला तिला बघितल्याशिवाय चैनच पडायचं नाही, म्हणून तो यायचा. पोस्टमॅन बनून त्रास द्यायला. आता तुम्हाला तो त्रास वाटतोय, त्याला मी तरी काय करणार? अरे बापरे, तुम्ही रुसता? मग आम्हाला बी राग येतोय. आणि रुसल्यावर तुम्ही खूप छान दिसता. उगा काय बी बोल नका. दाखवा बरं जरा हसून, जर असं अजून थोडं. आता खरी दिसू दे की. चला आता झोपूया. अहो तुम्हाला काजव्यांची रात्र आठवते? विसरलोच कवा. तुम्हाला सांगतो, तेव्हा माझ्या संगडे भित्री बागूबाई आलती. काजवांना बघून इतकी खुश झाली की नाही तुम्ही विचारू नका. हो पण आता ती भित्री भागूबाई धीट झालीये बर का. अंधारात भूतांची कुस्ती सुद्धा खेळू शकते. हा फक्त कुस्ती शिकायला गेले एवढं. चालते की, मी शिकवतो. हो काहीतरीच काय. काहीतरीच काय? अहो बायका बी आता कुस्ती खेळायला आणि नुसतं खेळत नाहीत तर इंटरनॅशनल लेवलला तो नाव बी कमावले. नाही नाही, मी खरंच उगाच गंमत म्हणून म्हणाले होते. नाही तर तुमचं काही खरं नाही. उद्या मला सरप्राईज द्याल आणि म्हणाल अंजलीबाई तुमचं तालमीत ऍडमिशन झालं बरं का. अहो त्याला काय होतंय? अहो तुमच्यासाठी खोलीमध्ये चांदणं आणलं, आकडा बी तयार करतो. काहीतरी. चला आता झोपूया. अहो आपलं आयुष्य कसं छान झालंय ना, तसंच रेणूचंही व्हायला हवं. होणार की, काय बी काळजी करू नका. यो तिचा भाऊ आहे ना. आओ चहा घ्या. अरे ईश दे ईश. काय झालं भडकायला? अरे काय विचारतेस तोंडवर करून काय झालं भडकायला म्हणून?
समधी अब्रू पूर्ण इशला टांगली आहे. काहीतरीच बोलू नका सर आरतीच्या टायमाला. ए तो टाइम घाल चुलीत. हिच्या तर सोडतच नाही हिला. असं वाटतंय का नाही की तुझ्या नटीचा खोटच घ्यावा. तिकडे तो राहणार आणि इकडे ह्या वहिनी साप. अरे कुणाचं ऐकू मी हा. अहो तुम्ही कुणाचं बी ऐकू नका. पोरीच्या मनात काय हाय ते बघा. अरे पोरीच्या मनापेक्षा गावातल्या इज्जतीचं पडलंय मला. गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. त्या तिचं लगीन ठरलंय अख्ख्या गावाला समजलंय. अहो पण अजून लगीन झालंय का. काहीतरी कारण सांगा आणि लगीन मोडलं म्हणून सांगा की. वा तुला इथं बसून सांगायला काय जातंय. तर फिर बाहेर 4 चौकात म्हणजे कळल. आता काय करायचं तुम्हीच सांगा. काय नका करू. नुसतं इथं बसा गिळा आणि झोपा. अरे दुसरं काय जमणार आहे तुम्हाला. अहो रातच्या टायमाला कुठे निघाला असा. मसनात निघालोय इथेच. हो कुठं बी जाऊ नका असा. ए आधीच माझं डोसकं फिरल्या पुन्हा फिरवू नकोस नाही तर बघच. तुम्ही आता मनात काय बाय आणू नका सा. आणि एकटा मसनात नाही जाणार म्या. संकट तुला बी घेऊन जाणार आहे. अरे जा किती पोरगीला समजीव. अरे पण कुठून निघाला सा. अहो ऐका तरी. ध्यानी नाही मनी नाही असं अचानक का व्हायला लागलोय. हे सगळं त्या वहिनी साहेबांच्या मुळे व्हायला लागलंय बघा. कुणाचं काय चांगलं झालेलं बघवतच नाही त्यांना. त्यांनीच बापूंना फुस लावून भडकवलंय बघ. नाहीतर आपले बापू असं कधीच वागणार नाहीत ग. मला लय घोर लागलाय बघ. हे सगळं माझ्यामुळेच व्हायला लागलंय. पण तूच सांग आई, मी कसं करू ग लग्न. मला कळतंय ग पण आई जर माझं लग्न त्या मुलासंगट लावून दिलं तर मी जीव दे. नाही नाही अगं बापू सारखं तुम्ही बोलू नकस. देवा सोडी बाबा यातनं आम्हाला. राणादा आणि अंजली सगळं बरोबर करतील बघ आई. काय बी काळजी करू नकोस. तसंच व्हावं बघ. घे फोन कर. समजा मिटवून टाक. आई मी आता अंजलीला फोन करते आणि बघते काय करायचं ते. हा तू काय बी काळजी करू नकोस. बर. रेणू तुला खरंच त्रास होत असेल तर तसं सांग एकदा फोन करून. मी जातो परत. उगाच माझ्यामुळे तुला त्रास नको. हॅलो हॅलो रेणू. अगं कुठेस तू. केव्हापासून मी तुला फोन ट्राय करतोय. हे बघ एकदाच मला काय ते हो तर हो नाही तर नाही. जे काय असेल ते स्पष्ट सांग. उगाच माझ्यामुळे तुला त्रास नको. म्हणजे हे बघ तुला त्रास होत असेल तर तुझं तू जा की. मी बघते काय करायचं ते. आता तुला चिडायला काय झालंय. मग तुला भडकायला काय झालंय. तर मी केव्हापासून तुला फोन ट्राय करतोय. तू साधा एक रिप्लाय नाही दिलास मला. पोरगी हो म्हणजे कळल तुला. तुला नाही कळणार रे पोरीनं किती सोसावं लागतं ते. हो बघ ते सगळं ठीक आहे पण निदान एक मेसेज तरी करायचा मला. अरे बापूंनी फोन काढून घेतला होता माझ्याकडनं आणि घरातनं बाहेर पडायला बी बंदी होती. कसं करणार मी सांग बघू. रेणू टेन्शन आलंय का. काय होणार आहे पुढे. सगळं नीट होईल. अरे आज राणादा आणि अंजली आले होते घरी. त्या दोघांनी बी बापूंना सांगितलंय. आता माझ्या मर्जी विरुद्ध माझं लग्न नाही होणार. म्हणजे तुझ्या घरचे तयार झालेत. नाही अजून पण तयार होतील. राणादाचं सगळं गाव ऐकतंय बघ. बापू पण ऐकतील. राणादा आणि अंजली आपलं लग्न नक्की लावून देणार बघ. खरंच सॉलिड आहे तुझा राणादा. कायच मग आपण त्याला हे सगळं आधीच सांगायला पाहिजे होतं बघ. हे सगळं झालंच नसतं मग. हे मी तुला केव्हापासून सांगत होतो. जाऊ दे ठीक आहे. आता सगळ्यांच्या लक्षात आलंय ना
आता होईल सगळं नीट. पण आता तू जरा त्याच्याशी जपून वाग बर का. म्हणजे अरे आत्ता पतूर तू फक्त आमचा सर होतास त्याच्यासाठी, पण इथून पुढे तू त्याच्या बहिणीचा होणारा नवरा आहेस. तेव्हा तुला नीट पारखून घेतल्याशिवाय तो काय आपलं लग्न लावून देणार नाही. पारखून बघणार म्हणजे नक्की काय? अरे म्हणजे तू चांगला आहेस का वाईट आहेस हे सगळं तू तपासून बघणार. अगं ते कळलं, पण नेमकं काय करणार? रानादाचं काहीच सांगता येत नाही बाबा. कडक तर लई कडक आणि प्रेमळ तर लई प्रेमळ आहे बघ रानादा. कळलं तुला लवकरच. उद्यापासून आमचा नाही तर तुझाच कोर्स सुरू होणार आहे बघ. आता ही एक नवीन अडचण. पण आता ते तुझं तू बघ. चल आता ठेवू मी फोन. थांब ना, बोल ना काहीतरी. अरे बाबा एवढा वेळ लग्नाआधी फोनवर बोललेलं नाही पटायचं रानादाला. उद्या भेटू की आपण कॉलेजमध्ये. ठेव मी फोन. अवघड आहे बाबा, साधं फोनवर बोलूही देत नाही. अवघड नाही, लई भारी आहे माझा रानादा. चल ठेवू का फोन. ओके बाय, गुड नाईट. गुड नाईट. उद्या भेटू कॉलेजमध्ये. गोदक काय येतो ग? अहो अंजलीबाई या की लवकर. अहो किती उशीर, जायचं का नाही लवकर कॉलेजात? एवढी का घाई करताय तुम्ही? अजून वेळ आहे कॉलेजला जायला. अहो तसं नाही, ते कॉलेजला जायला उशीर नको म्हणून म्हणलं. हो पण आता सगळं टेन्शन गेलंय. तुम्ही रेणूचा एवढा मोठा प्रश्न सोडवलात ना. निम्मा सुटलाय, अजून पुरा सोडवायचंय. अहो ऐका ना, आणि आज आपण रेणूला आपल्या सोबत घेऊन जाऊया. कशाला? अहो कशाला काय, तिलाही सगळं माहिती व्हायला हवं. आता आपण कोणीच कोणापासून काहीच लपवून नाही ठेवायचं. अशाने फार घोळ होतो. चालते, तुम्ही म्हणशीला तसं. मोठी गाडी घेऊन जाऊ आपण काय. हो. गोदक काय येतो ग? ए थांबा रे, आले मी. अगं आधीच अगं उशीर व्हायलाय ग. काय नाही उशीर होत, चला बसा तिथं. अगं नको. बसा म्हणते ना. तर खाऊन घे, सांगितलेलं ऐकायचं. तर ग तू पण. तू बी ऐकत नाहीस बघ. अहो खावा की पडक दिसे, माझं संपत बी आले बघा. लवकर खावा, कॉलेजला जायचं ना. हो तुम्ही सुद्धा जरा निवांत का. असंच दोघं कायम हसत खेळत राहत जावा, चांगलं वाटतंय. उगा नाही ते कशाला काळजी करायची. टेन्शन कसलं. राणाचे असताना टेन्शन नाहीयेत, उलट आहे ते टेन्शन सुद्धा जात. नाही झालं कौतुक. बरं जाऊया का आता? गोदक का बस झालं घे. अरे बस झालं. बर लवकर या खरं. हो चल नमस्कार करतो. येतो काय? येते या. राणा भाऊजी वहिनी ते सॉरी बर का. अहो कशाबद्दल? नाही आमचा जरा गैरसमजच झाला बघा. ते आमचा बी विश्वास आहेच की जाऊबाईंवर. आम्हासनी माफ करा, परत असं काय होणार नाही. एवढं काय मनाला लावून घेऊ नकासा बघा. हा अहो आम्हासनी बी कोण आहे तुमच्याशिवाय. वहिनी झालं गेलं, विसरून जावा आता. जाऊ द्या. नाही ते हायच हो, पण उगा बाहेरच्या माणसांमुळे आपल्यामध्ये वाद नग म्हणून म्हणलं. हो रेणूचं लग्न ठरवायच्या वेळेस मी तुम्हाला हेच सांगत होते की रेणूचं लग्न रेणूला ठरवू द्या, पण तुम्ही मध्ये पडलातच. बघा आता त्या बाहेरच्या रेणूमुळे तुम्ही आपल्यामध्ये वाद घालायला असा. नाही पण बरं 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 राणा भाऊजी म्हणतात तसं झालं गेलं, आपण विसरून जाऊ. हा ते रेणूचा लग्नाचा विषय एकदाच सोडूनच देऊ बघा. हो
एकदम बरोबर बोलासा बघा. ते नव पण रेणूचं लगीन कुणा संगट लावायला आहे ते तर सांगा की आम्हासनी जरा. नाही कोण आहे राजकुमार जरा आम्हासनी बी कळू द्या की. वहिनी राजकुमार नाही, राजवाडे. जयंत राजवाडे नाव आहे त्यांचं. आणि त्याचं काय आहे, अंजलीबाई आणि रेणू ज्या कॉलेजमध्ये जर्मन भाषा शिकायला जातात ना व ती भाषा ते शिकवतात. अच्छा 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 तरीच ती रेणू बी एक लई चॅप्टर निघाली बघा. नाही म्हणजे अहो समज कसं छान जुळवून आणलंय बघा की. स्वतः गेली जर्मन शिकाया आणि जाऊबाईसने बी संकट घेतलं. नाही जाऊबाईंच्या खांद्यावर बंदूक ठेवून चांगल्या गोळ्या झाडल्यात बघा तिनं. म्हणजे अगं बाई जाऊ दे. ओ ग आपल्यात परत वाद नको. नाही पण आम्ही काय म्हणतो रेणूनी का नाही हे समजा प्लॅनिंग आधीच सांगायला पाहिजे होतं बरं का. उगा आम्ही आपलं स्थळ शोधत बसलो तिचं लगीन लावाय गेलो. टाइम गेला हो आमचा. खरंच जाऊ दे आता, विचार करू नका. आणि लग्नाचा विषय माहितच नाही असं समजा. भय की भय ते हायच म्हणा. पण राणा भाऊजी काय करतो तो पोरगा. नाही म्हणजे कोल्हापुरातलाच आहे का बाहेरचा आहे. आणि पगार किती आहे. परमनंट आहे ना हवं. नाही त्याचं खानदान घरानं जरा काय तर सांगा की. म्हणजे काहीच माहित नाही भय. अगो बाई अहो राणा भाऊजी आता कसं होणार हो तुमच्या बहिणीच्या आयुष्याचं कल्याण. अरे देवा अहो आम्ही जो पोरगा बघितला होता का नाही त्याचा पगार त्याचं खानदान घरानं नोकरी शिक्षण समजा माहित होतं की आम्हासनी. म्हणून तर ते स्थळ निवडलं होतं आम्ही. आता कसं होणार तुमच्या बहिणीचं. वहिनी माहिती काढतो की मी. असं आहे काय. बरोबर नाही आम्ही तर का नाही ह्यो लग्नाचा विषय सोडून दिलाय राणा भाऊजी. आम्ही म्हणतो तुम्ही बी ह्यो विषय सोडूनच द्या. कसं ते रेणूच्या लग्नाचं रेणू आणि तिचा आई बापू बघून घेताना आपल्याला काय करायचंय. वहिनी असं कसं, भाऊ आहे मी तिचा, मला बघायलाच पाहिजे. 1-2 दिवसात समधी माहिती काढतो बघा. फक्त तुम्ही तुमच्या पाहुण्यांना नकार सांगा म्हणजे झालं. नाही आजकाल तुम्ही काय ऐकतच नाही बघा तुमच्या बहिणीचं. अहो राणा भाऊजी आम्ही हे समज तुमच्याच भल्यासाठी सांगायलोय का नाही. एकतर तुमचा साधा भोळा स्वभाव आहे. कुणी काही खोटं सांगितलं फशिवलं बिशिवलं म्हणजे काळजी वाटते हो आम्हासनी तुमची आणि तुमच्या बहिणीची. वहिनी तुम्ही काय बी काळजी करू नका. अंजलीबाई संकट असल्यावर मला कोणी बी फसवणार नाही. जाऊबाई थँक्यू. आतापर्यंत तुम्ही रेणूच्या लग्नासाठी खूप कष्ट घेतले. पण आता तुम्ही काळजी करू नका. रेणूचं लग्न राजवाडे सरांशीच होणार आणि राणाजी ते लग्न थाटामाटात लावून देणार. अहो देणारच की, शेवटी बहीण कोणाची आहे. बरं निघूया. वहिनी येतो. हा वहिनी तुम्ही नाश्ता केलात का. नाही अजून. बरं मी गोदाकांना सांगते तुम्ही नाश्ता करून घ्या. नाही नाही असू द्या आमचं आम्ही बघून घेतो काय ते. तुम्ही निघा. या वर्षी का नाही मी राणादासनीच राखी बांधणार. हा चल लईच उडाली ही मास्तरडी. आता या रेणूच्या लग्नाचा बँड आम्हीच वाजवणार.